शेतकरी आंदोलनादरम्यान अत्याचार आणि हत्येच्या घटना, भाजप खासदार कंगना राणावतचा वादग्रस्त विधान आणि यावरून आता विरोधकांकडून टीकेची झोड। यूपीएस म्हणजे मोदी सरकारचा यू टर्न। एकीकृत पेन्शन योजनेवरून काँग्रेसचं आता राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची टीका। 1500 रुपयात बहिणींना गुलाम करण्याची योजना, मात्र बहीण दिदींच्या सुरक्षेसाठी काहीही नाही। ठाकरे गटाच्या अग्रलेखातनं सरकारवर टीकास्त्र। बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीची आज पोलीस कोठडी संपणार। आरोपी अक्षय शिंदेला कल्याण सत्र न्यायालयात हजर केलं जाणार। कृषी पदभरती प्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्यता। 258 जागांच्या मागणी पत्राची एमपीएससी कडून परत पाठवणी। स्पर्धा परीक्षार्थींच्या प्रतीक्षेत आता पुन्हा वाढ। भाड्याच्या घरांच्या किमती कमी होणार। भाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांची माहिती। लोकांचा प्रतिसाद कमी होत असल्यामुळे निर्णय घेतल्याची ही माहिती। पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला संत तुकाराम महाराजांचं नाव देण्यात यावं। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा प्रस्ताव। राज्य सरकार प्रस्तावाबाबत सकारात्मक असल्याची माहिती। भिवंडीतल्या पारळ मार्गावर दुधाचा टँकर उलटला तर दूध शेतात वाहून लाखोंचं नुकसान। परिसरातील नागरिकांनी दूध भरून घेण्यासाठी केली गर्दी। नंदुरबारच्या सुसरी नदीवरील पुलाला तडे। परिसरातील 30 गावांमधील नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन। मुसळधार पावसामुळे दिंडोरीतील करंजवण धरण 90% भरलं। धरणातनं 6500 वेगानं विसर्ग सुरू, तर धरण भरल्यामुळे धरणावर तिरंगा रोषणाई। मुंबईतील जीएसबी महागणपतीला 400 कोटींचं विमा संरक्षण। मागील वर्षीच्या 360 कोटींच्या विम्याचा जुना रेकॉर्ड तोडत साधला नवा विक्रम। नाशिक जिल्ह्यामध्ये सप्तशृंगी गडावर दरड कोसळून रस्ता बंद। मातीचा ढिगारा बाजूला करून रात्री उशिरा वाहतूक सुरळीत। नाशिकच्या सायखेड्यामध्ये महावितरणच्या कर्मचाऱ्याची जीव धोक्यात घालून कर्तव्य तत्परता। थेट गोदावरीच्या पुरात उतरून वीज पुरवठा केला सुरळीत। कर्डिलेंच्या धाडसाचं सर्वत्र कौतुक।